नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो। आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आणि या दिनानिमित्त आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत त्या म्हणजे निवृत्त शिक्षिका सन्माननीय पद्मा फातर्फेकर मॅडम। मॅडम, मी तुमचं सर्वप्रथम आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो। नमस्कार। आज मी सिंधुदुर्ग चॅनेलला धन्यवाद देते, कारण बरेच वर्ष माझ्या मनात जे खदखदत होतं ते सांगण्यासाठी मला आज तुम्ही इथे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त बोलवलेलं आहे। त्यामुळे मला आपण मन मोकळं करण्यासाठी दिलेल्या ह्या वेळाबद्दल मी आपली आभारी आहे, धन्यवाद देते आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांना मी सन्मानपूर्वक नमस्कार करू इच्छिते। नक्कीच ज्येष्ठ नागरिक म्हटलं की एक अनुभवाची शिदोरी असणारा माणूस, अनुभव ज्यांच्या गाठीशी असतो तो नक्कीच प्रत्येक तरुण असेल प्रत्येकालाच एक दिशादर्शक असा असतो। आज ज्येष्ठ नागरिक दिन आहे आणि या दिनांबद्दल आपण काय सांगू इच्छिता, कारण ह्या दिनाच्या निमित्ताने म्हणजे कोरोनाच्या आजचा काळ असला तरी मागचा जर आपण काही काळ पाहिला तर प्रत्येक जण या दिनानिमित्त एकत्र येतात। सर्व ज्येष्ठ नागरिकांना एकत्र येण्याचा हा एक दिवस असतो। तर या दिनाबद्दल काय सांगाल आणि आज तुमच्या सहकार्यानं जे सर्व ज्येष्ठ नागरिक आज राज्यभर आहेत देशभर आहेत त्यांना कशा शुभेच्छा द्याल? आज ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करताना मला एक आनंद होतोय की सगळेजण फोनवरून शुभेच्छा देत आहेत। कोरोनाच्यामुळे एकत्र येण्याची आजची स्थिती नाहीये, पण माझ्या समोर प्रश्न आहे, आम्ही ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करतोय की दिन ज्येष्ठांचा हा आक्रोश सांगतोय असं मला वाटायला लागलंय। ह्याचं कारण का, तर आजकाल ह्या सगळ्या लहान मोठ्या शहरामध्ये रस्त्यावरून चालताना हा नागरिक ज्येष्ठ नागरिक सुरक्षित आहे का, हा माझ्या समोर रोजचा प्रश्न असतो। आपलं सावंतवाडी शहर सुद्धा याला अपवाद नाहीये। ह्या सुसाट वेगाने येणाऱ्या उन्मादात चालवणाऱ्या, कोलाहल करीत अत्यंत बेदरकारपणे ज्या गाड्या चालवल्या जात आहेत युवकांकडून विशेषतः, त्या वयस्कर ज्येष्ठ नागरिकांना घातक आहेत। जीव मुठीत धरून चालत ते अतिशय दीनवाणे बापुडवाणे झालेले दिसतात। काही वेळा तर अपंग होण्याची भीती ह्याच्यामधून निर्माण झालेली आहे। आणि असं असताना सगळ्यात दुःखद गोष्ट अशी आहे की यावर जिल्हा पोलीस प्रशासन काहीही दखल घेत नाही। अनेक वेळा त्याच्याशी विचारविनिमय करून सुद्धा तर हे कारवाई तर होत नाहीच, कारवाई दूरच राहिली, पण दखल सुद्धा घेतली जात नाही। ही एक माझी चिंता ह्या दृष्टीने मी व्यक्त करते। नक्कीच म्हणजे आणि कसं झालेलं आहे की हे करत असताना सावंतवाडीचं उदाहरण घेतलं तर एक आम्ही जेव्हा तळ्यावर ज्येष्ठ नागरिक फिरत असतो तेव्हा प्रत्येक जण उद्याच्या म्हणजे आपल्या उद्याच्या दिवसाची चिंता करून आज आम्ही फिरतो, कारण त्या येणाऱ्या गाड्या, तरुणांचा झालेला सुळसुळाट, त्याच्याबद्दल त्याच्यावरती कुठे कोणाचाही नसणारा निर्बंध, हे उद्या आम्ही इथे येऊ की नाही अशी मनात एक शंका निर्माण करतो। नक्कीच म्हणजे रोखोक असं तुमचं म्हणत होतं की ही सध्या परिस्थिती आहे आणि आपण त्याला सामोरं जातो। म्हणजे अगदी ज्येष्ठ नागरिकच नाही तर म्हणजे प्रत्येकाला याचा त्रास होतोय। म्हणजे युवक काही युवकांमुळे युवकच पूर्णपणे याला बळी पडतायत। म्हणजे युवकांकडेच पाहण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाचा बदलतोय। मात्र ह्याचा त्रास हा आपल्या पर्यावरणालाही होतोय, आपल्या पशुपक्ष्यांनाही होतोय, प्रत्येकालाच ह्याचा त्रास सहन करावा लागतोय। नक्कीच आपला मुद्दा म्हणजे दखल घेण्यासारखा आणि आपलं पोलीस प्रशासन देखील दक्ष आहे। नक्कीच ते याबद्दल नाही घ्यावं अशी माझी आजच्या दिवशी विनंती असेल ह्या सगळ्यांना। आणि खरंच जर हा निर्णय त्यांनी घेतला तर आजच्या दिनाचं म्हणजे औचित्य आहे आणि सफल झाल्यासारखं आपण म्हणू शकतो। याचबरोबर जर आपण बघितलं तर आज ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं। म्हणजे प्रत्येक समस्या आहे ज्या सरकारमार्फत सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। पेन्शन असेल, अनेक ज्या समस्या असतील, आरोग्याच्या बाबतीमध्ये त्यांना खूप हाल अपेक्षा सोसाव्या लागतात। आजही आपण जर म्हटलं की पेन्शन असेल किंवा आणखीन गोष्टी असतील
ज्येष्ठ नागरिकांना भर उन्हामध्ये उभं राहावं लागतंय, बँकांच्या बाहेर रांगा लावायला लागतात, प्रत्येक ठिकाणी तासन तास हिरपटा माराव्या लागतात. तर या सर्वाबद्दलच तुम्ही काय सांगाल? खरं सांगायचं तर मला ह्या प्रश्नाबरोबर आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते की आम्ही जे पेन्शनधारक लोक आहोत हा वैयक्तिक ह्याच्यावरचा प्रश्न झाला, पण आज जी मी सभोवताली परिस्थिती बघते म्हणजे ज्या लोकशाहीमध्ये मी लहानाची मोठी झाली, म्हणजे आम्ही ज्येष्ठ नागरिक लहानाचे मोठे झालो, त्यांच्यात आज अशी एक भीती आलेली आहे की आजच्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये उद्या आम्हाला पेन्शन निश्चितपणे चालू राहील की नाही. मी जेव्हा रवीश कुमारचे NDTV हिंदी चॅनेलवरचे कार्यक्रम बघते आणि जे काही पेपरमधून माझ्या कानावर बातम्या येतात त्याच्यात देशाची आजच्या आर्थिक स्थितीमध्ये ही पेन्शन जी आम्ही ठेवलेल्या पैशातून आम्हाला मिळते ती तरी मिळणार आहे का नाही. तेव्हा आम्हीच आमच्या पगारातून दिलेले पैसे पेन्शन म्हणून आम्हाला जर सरकार देत असेल तर उद्या त्याच्यावर आमचा अधिकार आहे का नाही. आणि ती जर बँकेकडे जी येते तिथे वागणूक तुम्ही आता म्हणाल्यासारखं की हे आमच्यावर उपकार आहेत असे वृद्ध म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना केले जातात. एखादा बोलू शकतो, एखाद्याची ओळख असेल तर त्याची कामं होतात, त्यामुळे ते बोलू शकत नाहीत. पण जेव्हा जेव्हा मी बँकेकडे जाते तेव्हा मला असं दिसून येतं की कितीतरी असे वृद्ध पेन्शनर लोक तिथे, निवृत्तीधारक लोक तिथे अक्षरशः आमच्या आता हातात तुम्ही काही टाकाल का नाही अशा परिस्थितीत असतात. म्हणजे मगाशी मी जो मुद्दा मांडला तोच मी परत इथे तुम्हाला सांगू इच्छिते की तरुण पिढीकडे ज्येष्ठ नागरिकांकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांनी ह्या बाबतीत थोडासा बदलावा. आणि पेन्शन ही काय आमच्यावरचा उपकार नाहीये, कारण आमचेच पैसे आम्हाला परत मिळणार आहे. ते मिळत असताना जर देशामध्ये आज धनदांडगे आहेत, त्याच्यापेक्षा इतर घोटाळे करणारे लोक आहेत, ते जर पैसे घेऊन व्यवहार करत असतील आणि देश आजच्या आर्थिक स्थितीमध्ये कोणत्या ह्याच्यात आहे कळण्या इतका ज्येष्ठ नागरिक सुज्ञ आहे, तर आम्हाला उद्याची चिंता जाणवणारच ना. आणि त्याच्याच बरोबर दुसरी चिंता आहे की तरुण पिढीला आजच्या परिस्थितीत नोकऱ्या नाहीत, व्यवसाय नाही, शिक्षण असून ते अत्यंत विमनस्क स्थितीत वावरत आहेत. ते आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतोय, ती मुलं आमची आहेत. आणि त्याच्याच बरोबर त्या अशा स्थितीमध्ये आम्हाला पेन्शन नाही, त्यांच्या हातात पैसा नाही, तर कुटुंब व्यवस्था कशी चालणार. जी कुटुंब व्यवस्था आजपर्यंत समाजाचा एक आधार म्हणून झाली किंवा एक छोटा समाज म्हणून वावरत होती, ती कशी काय उदयाला येणार किंवा त्याचं काय होणार हा एक मोठा प्रश्न आज माझ्या समोर आहे. आणि हा अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या समोर नक्कीच असणार. नक्कीच. म्हणजे आजची परिस्थिती पाहिली तर सर्वांनाच या परिस्थितीवर. आणि ह्याच्या बाबतीत आणखी एक मी अनुभव सांगते तुम्हाला. माझी बहीण 80 वर्षाची, आता येण्याच्या अगोदरच आहे, डोंबिवलीमध्ये ती राहते. ती बँकेत गेली असताना 6 महिन्यांनी जवळजवळ बाहेर पडली बँकेतून यायला, कारण ती सिंगल ज्येष्ठ नागरिक म्हणूया तिला, कारण एकटीच आहे. ते पैसे आणायला गेल्यानंतर त्या बँकेने तिला 12:30-1चा काहीतरी वेळ होता, गर्दीच्या वेळेला बसायला तर बँकेत जागा नाहीच, सोशल डिस्टन्सिंगच्या ह्याच्या खाली बाहेर उभं केलं आणि मग थोड्या वेळाने सांगितलं की उद्या तुम्ही 2:30 वाजता या, म्हणजे तुमचं काम. आता जेव्हा 80 वर्षाची एक ज्येष्ठ नागरिक अशा मनस्थितीमध्ये पैसे आणायला जाते म्हणजे तिला गरज आहे, आणि जेव्हा ती घराकडे येऊन उद्या जायचं आहे तेव्हा ह्या 24 तासात तिच्या डोक्यातला जो कोलाहल असेल की ह्या जगात माझ्यासाठी कोणी आहे का नाही, बरोबर, ह्याचा विचार करण्यासारखा आहे. आणि हे काय एकटीचं नाही, हे माझ्या समोर आलेला प्रश्न आहे, अनेकांचे. बरोबर, नक्कीच. म्हणजे असं असंख्य प्रश्न जे आहेत प्रलंबित आहेत, सरकारनं त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि आज सरकारने तसं नाही, कारण सरकार समोर पण आज कोरोनाचं संकट आहे. अशा वेळी प्रत्येकाने म्हणजे त्यांची मुलं असतील किंवा त्यांना जे म्हणजे ज्यांना आजपर्यंत त्यांनी घडवलं, ज्यांना मोठं केलं,
आज त्या पाल्याने देखील त्यांच्याकडे लक्ष देणं, त्यांच्यावर येणारी जी परिस्थिती आहे त्याच्यासाठी त्यांना सहकार्य करणं, त्यांना धीर देणं गरजेचं आहे. एक ही जर गोष्ट आपण पाहिलीच तर म्हणजे एक ज्येष्ठ नागरिक जेव्हा आपण पाहतो तेव्हा समाजामध्ये त्यांचं कार्य करण्याची जी पद्धत आहे किंवा एखादा कार्यक्रम असेल किंवा एखादा सोहळा असेल, अगदी तरुणांना लाजवेल अशा पद्धतीचं त्यांचं नियोजन असतं, हिरिरीने त्यांचा सहभाग असतो. व्याधी एवढ्या जडलेल्या असतात म्हणजे वयस्कर असल्यामुळे त्याच्यावर मात करून म्हणजे त्या संपूर्ण व्याधींकडे त्यांचं दुर्लक्ष असतं, समोर दिसणारं काम आणि एक अचिव्हमेंट पूर्ण करायची असते. हा उत्साह नेमका कुठून येतो आणि याच्या मागचं रहस्य काय आहे? हा तुम्ही प्रश्न नाही अतिशय उत्तम विचारला आणि मला कौतुक वाटतंय की तरुण पिढीकडून ज्येष्ठ नागरिकांना हा असा प्रश्न विचारला गेला. ह्याचं कारण एक सांगते तुम्हाला की आम्ही जेव्हा ज्या ह्याच्यात मोठे होत आलो त्या ह्याच्यामध्ये कुटुंबामध्ये सर्व घटक हे एकमेकाशी संबंधित होते. तुटेलपणा नव्हता कुणाशी. स्वभाव प्रत्येकाचे वेगळे जरी असतील तरी सुद्धा प्रत्येक जण हे माझं आहे, हा व्यक्ती माझी आहे, घर माझं आहे, त्याच्यातलं सगळं माझं आहे ह्याच्यासाठी झटत होता. ह्याचं एक छोटस उदाहरण सांगते तुम्हाला. मी ज्या घरात मोठी झाले तिथे एक जवळजवळ 18 वर्ष आजोबा होते. ते जेव्हा गेले, वारले, तेव्हा मला कळलं की ते आजोबा आमच्या कोणाच्याही नात्यातले नव्हते. त्यांच्या काही अडचणी होत्या त्यामुळे ते आमच्या घरात येऊन राहिले होते. माझे आजी आजोबा होते, माझ्या म्हणजे घरातले होते आणि त्या आजोबांना अगदी घरातले ज्येष्ठ नागरिक नव्हे, सगळ्यात पहिला माझे वडील सुद्धा नमस्कार त्यांना करायचे. हा आम्ही बघत मोठे झालेले लोक आहोत आणि हे प्रत्येकाच्या घरात होतं. सावंतवाडीच्या अनेक कुटुंबामधले कोणीही तेव्हा त्यांच्यासाठी वृद्धाश्रम शोधावे लागले नाही, म्हणजे आज परिस्थिती आहे. ह्याचं कारण आहे की हा जो आता चंगळवाद आहे, माणसाकडे पैसा जो आला तो कुठून आला, कशामुळे आला, कशासाठी आला, ह्याचा विचार आज तरुण पिढी करताना दिसत नाही. वाईट वाटून घेऊ नये तरुण पिढीने, पण ह्याचा जरूर केला पाहिजे, कारण आजचा तरुण हा उद्याचा वृद्ध असणार आहे, ज्येष्ठ होणार आहे, त्याच्याही अपेक्षा असणार आहेत पुढच्या पिढीकडून. त्यामुळे ह्या गोष्टीकडे विचार केला गेला पाहिजे की पैसा आल्यामुळे काय झालं की प्रत्येकाला आपण स्वतंत्र आहोत, मी कोणावर अवलंबून नाही याची जाणीव व्हायला लागली. आणि ती स्वतंत्र म्हणजे माणसापासून वेगळं होणं. मी पैसा मिळवला की तो माझ्यासाठीच आहे, माझ्या त्याच्यात या अनेक ज्या आजच्या आधुनिकीकरण ज्याला म्हणतोय किंवा ही जी सगळी जगाची ही पिढी जी बदलत चालली आहे की त्याच्यात मॉल संस्कृती आली. कोणत्याही प्रकारचे काय म्हणतात ते पूर्वीचे संस्कार विसरलो. पाट्यावर वंटा माहिती नाही, जातं माहिती नाही, कुणालाही घरातली चूल माहिती नाही. जर असं काय असेल तर ते सगळं प्रदर्शनीय वस्तू झाले आहेत, प्रदर्शनात बघण्यासारख्या. बरोबर आहे ना. तर अशा ह्याच्यापेक्षा मग त्या मुलांना त्या कांगारू सारखं जॅकेटमध्ये घालून त्या ह्याच्या समोर उभं राहायचं, वडापावच्या ह्याच्या समोर, आणि आपण काय तर त्या मुलांना तुमच्या पौष्टिक अन्नाबद्दल किंवा तिकडच्या नैसर्गिक जेवणाबद्दल कसं काय संस्कार आपण देऊ शकतो. त्यामुळे या मधल्या पिढीने आज जरूर विचार केला पाहिजे. कारण तुम्ही जे मगाशी म्हणाल तसा आमचा उत्साह टिकून आहे, आम्ही म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा जो उत्साह आहे ते जे तुम्हाला आज समोर दिसत आहेत त्याचं कारण आम्ही ज्या आयुष्यात वाढलो, ज्यांच्यामुळे वाढलो, त्याची जाणीव ठेवून आम्ही वाढलेलो आहोत. आणि शारीरिक व्याधी रोग हे असणार, वयाप्रमाणे येणार, त्याच्यावर औषधं किंवा उपचार करणं हे महत्वाचं आहे. पण उत्साह, आपली उमेद किंवा दुसऱ्याच्या करण्याची वृत्ती हा मानसिक शांततेचा भाग आहे, मानसिक एक शक्ती आहे. ती शक्ती तुम्हाला मिळवायला हवी आणि ती शक्ती जी मिळते ती आजूबाजूच्या आपल्यापेक्षा नेमकं काम कोण काय करतंय ह्याच्याकडे बघितल्यावर होते.
कधीही आपल्यापेक्षा वरच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला दुःख होतं, पण माझ्यापेक्षा ह्याच्यात करणारे आज सुद्धा, तुम्ही मगाशी विषय करोनाचा काढला म्हणून सांगते की करोनाच्या ह्याच्यामध्ये आज वैद्यकीय कर्मचारी जे काम करत आहेत, डॉक्टर आहेत, त्या परिचारिका आहेत, आशा वर्कर्स आहेत, हे मी पोलीस सुद्धा म्हणेन त्याच्यात आहेत. मी जिथे काम करते त्या ग्रंथालयासारख्या ह्याचा तो मी विचार करते, अत्यंत अल्प वेतनावर काम करणारे आमचे कर्मचारी आहेत. हे लोक जिथे आहेत आणि असे अनेक आहेत, बहुत आहेत. या सगळ्यांचा जेव्हा विचार करतो की तेव्हा त्या ह्याच्यामध्ये त्यांच्याकडे विचार करताना त्यांच्यापेक्षा मला काय मिळालंय ह्याचा मी विचार करतो, आणि त्याच्यामुळे मला त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं या ह्याने वय विसरून आज ज्येष्ठ नागरिक काम करतो. कळलं की नाही? त्याच्यामुळे मग कोणत्याही गोष्टीत तुम्ही पहा, ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या आमच्या सभा होतात किंवा त्यांचे कार्यक्रम असतात, त्यांचं गॅदरिंग होतं, त्याच्यात होणारे कार्यक्रम आणि आज युवा पिढीचे होणारे कार्यक्रम ह्याच्यात खूप मोठा फरक मला जाणवतो. नक्कीच. म्हणजे बोलता बोलता तुम्ही एक मुद्दा जो मांडला की ग्रंथालयीन चळवळ, म्हणजे तुम्ही एक उदाहरणात असे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत जे समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतनं काम करताय. त्याबद्दल काय सांगाल? कारण तुम्ही स्वतः पण एक म्हणजे ग्रंथालयाची चळवळ ही आपल्या सिंधुदुर्गात असेल, मळगाव सारख्या गावामध्ये आपण उभारली आहे, याचा फायदा आज प्रत्येक तरुणाला होतोय. कारण वाचन असेल किंवा म्हणजे आज आपण ऑनलाईनच्या जगात किंवा डिजिटल युगात एवढे काही भरकटले जातोय की पुस्तकापासून आपण लांब जात असताना ही तुमची जी संकल्पना आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा? कसं आहे, आमची जे कैलासाची प्राध्यापक उदय रमाकांत खानोलकर वाचनालय आहे, ती ज्या ह्याने देतो ते मळगाव हे 4-4.5 लोकसंख्येचं गाव आहे, पण उदयच्या इच्छा होती की गावातल्या प्रत्येकाने वाचायला पाहिजे, कारण तो अत्यंत वाचक प्रेमी होता. आणि दुसरं म्हणजे तो प्राध्यापक होता मराठीचा, त्याचं मित्रमंडळ होतं, अकाली गेला आणि त्याच्यामुळे त्याचे जे मित्रमंडळ होतं त्यांनी उदयसाठी हे ग्रंथालय उभं करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याबरोबर म्हणजे त्याच्यात विशेषतः बरेच जण आहेत, काही नावं चुकली तर त्यांनी मला क्षमा करावी, पण रवींद्र कांबळी, रमेश, आता कैलासाची म्हटलं पाहिजे त्यांना, प्राध्यापक रमेश कासकर, फातर्पेकर सर, त्याच्याबरोबर उदयचा भाऊ महेश खानोलकर, तिकडचे आत्ताचे जे ग्रंथालयाचे काम करतायत ते सगळे आमचे संचालक वर्ग, ह्या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी ग्रंथालय उभारण्याची सुरुवात केली. ही सुरुवात करताना ह्याच्यामध्ये की छोट्याशा ह्याच्यापासून सुरुवात झाली. आज 15 वर्षात त्याचं केवढी तरी चळवळ म्हणायलाच नको, ती केवढं तरी मोठं इमारतीने हे उभं केलेलं आहे की त्याचा आम्हाला जेवढा अभिमान वाटतो तेवढाच अभिमान तिथे येणाऱ्या प्रत्येकाला वाटतो आणि आदर्श वाटते. अनेक जण तिथे भेट देतात. अगदी एवढ्या छोट्याशा त्या वाचनालयाच्या एकांकिका विभागाचा उपयोग करून बांद्या कॉलेजचे डॉक्टर कारवेकर हे तिथे PhD करून गेले. त्यांना अभिमान आहे की माझ्या पुढे डॉक्टर ही पदवी लागताना मी तिकडच्या ह्या सगळ्या पुस्तकाचा उपयोग केला. आणि म्हणून आम्ही सगळे ज्येष्ठच आहोत तिथे काम करणारे. 1-2 आत्ताचे संचालक जे आहेत त्याच्यात फक्त 2 जण लहान आहेत वयाने, म्हणजे ते अजून 60च्या अलीकडे ज्येष्ठ झाले नाहीये. पण हे जे आम्ही सगळे काम करतोय तिकडे ते सगळे ज्येष्ठ आहोत. आणि आम्हाला जो उत्साह आहे त्याचं कारण की आमच्या समोरची पिढी आहे, त्या पिढीला हे सगळं आम्हाला द्यायचं आहे. मला मिळालंय ते मला त्यांना दिलं तर ते पुढे उद्या त्याचा वापर करणार आहे. आणि पुस्तकं म्हणाल तर संदर्भ ग्रंथ आहे, जवळजवळ 18,000 पुस्तकं आमच्या ह्याच्यात आहे. आणि त्या मानाने आमचे कर्मचारी सुद्धा चांगल्या रीतीने काम करून पुस्तकं हे देत आहेत. या करोनाच्या काळात सुद्धा आमचं ग्रंथालय चांगलं ठेवण्याचं ह्याच्यात मी ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे मी नाही जाऊ शकत आहे, पण बाकीचे आमचे सगळे सचिव आहेत, उपाध्यक्ष आहेत, बाकी संचालक आहेत आणि कर्मचारी आहेत, हे तिथे खूप छान हे करतात. आणि सगळ्यावर लक्ष ठेवून आहेत ते आमचे रवींद्र कांबळे, ते त्याचे पायनियर म्हणतात तसे आहेत ते लोक ह्याच्यात.
त्यामुळे प्रत्येक ज्येष्ठ नागरिक अशा कोणत्या ना कोणत्या ह्याच्यात आपल्याला गुंतवून घेऊ नये. त्यामुळे आपले छंद, आपला आनंद कशात ह्या प्रत्येकाने ज्येष्ठ नागरिकांनी शोधलेला असतो. त्याच्याप्रमाणे जर एक तर नकारार्थी भूमिका घेऊन किंवा निगेटिव्ह थिंकिंग घेऊन आजचा तरी ज्येष्ठ नागरिक वावरताना मला दिसत नाही. बरोबर. म्हणजे प्रत्येकाला जशी आवड असते तो आपला जपत असतो आणि जपायला हवी. आणि निवृत्तीनंतर जर आपण बघितलं तर बरेचसे ज्येष्ठ नागरिक आहेत ते आपापले छंद जपतायत. म्हणजे अगदी जर म्हटलं की एक लहान वय म्हणजे लहानपण आणि वयोवृद्धपण म्हणजे काय म्हणतात की दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू. आणि एक जर आपण पाहिलं तर ह्या लहान मुलांबरोबर ह्या वयोवृद्ध व्यक्तींचं जे काही ट्युनिंग जुळलेलं असतं किंवा जे काही त्यांचं नातं असतं ते वेगळं असतं. म्हणजे लहान मुलं ही प्रकर्षाने वयोवृद्ध म्हणजे आजी असेल आजोबा असेल यांच्याशी त्यांची अटॅचमेंट असते ती एकदम अशी घट्ट असते. यामागे म्हणजे नेमकं काय कारण आहे. आणि म्हणजे आजही असं कुठलं उदाहरण नाही की जो नातू असेल तो आजोबांकडे जात नाही, आजीकडे जात नाही. आणि आजोबा आजी किती वाद असतील, कितीही त्यांच्यामध्ये मतभेद असतील, मात्र आपल्या नातवांकडे ते तेवढाच प्रामुख्याने जाताना दिसतात. ह्या नात्याबद्दल तुमचं काय मत आहे? आजी आणि नातवंड म्हणजे आजी आजोबा आणि नातवंड हे बॉन्डिंग आहे कुटुंबातलं. आणि ते कसं असतं की आता आपल्या आयुष्य जगत असताना किंवा कुटुंब चालवत असताना आई वडिलांना जे मुलांपर्यंत कधी कधी काही देता येत नाही, कधी पोचता येत नाही, अनेक विवंचना असतात, कामं असतात, त्या ह्याच्यात ते सगळं भरून काढण्याचं काम नातवंड आजी आजोबा करतात. आणि आजी आजोबांना त्यांच्याकडून त्यांचं बालपण बघायला वेळ जो नसतो मुलांच्या बाबतीत तो नातवंडांकडून बघून भरून काढता येतो. ते लाड करायचं हे असतं. आई वडिलांना लाड करायला वेळ नसतो किंवा कदाचित जास्त जबाबदारी असते. तो मोकळेपणा नातवांबरोबर आजी आजोबांना मिळतात. त्यामुळे नातू म्हणजे नातवंडही आजी आजोबांकडे ओढली जातात. आणि ते मधल्या पिढीने तो हे ठेवला जर बॉन्डिंग तर ती मुलं नक्कीच आजी आजोबांकडे येतात. ते कधी असं म्हणत नाहीत की नको. म्हणजे मी आता मी एक उदाहरण सांगेन की आम्ही जेव्हा लहान मुलांची फातर्फेकर सर आणि आम्ही जी लहान मुलांची नाटकं बसवत होतो त्याच्यातली मुलं आज सगळी मोठी झाली आहेत, पण ती अजूनही आमच्याकडे आजी आजोबा म्हणून बघतात. हाक मारताना किंवा फोनवरून चौकशी करताना आजी आजोबा म्हणून बघतात. कारण तेव्हा काय कसं असतं की आईची तक्रार करायची कोणाकडे मुलांनी तर ती आजी आजोबांकडे करायची. बाबाची तक्रार सांगायची कोणाकडे तर आजी आजोबांकडे सांगायची. हे डिपार्टमेंट घरातलं. आणि हे कुटुंब चालत आल्यामुळे आपली भारतातली कौटुंबिक व्यवस्था ही फार बळकट अशी व्यवस्था आहे असं मी मानेन. मी जे बाहेरचं काही वाचलं आहे किंवा मी परदेशात थोडस पाहिलेलं आहे त्याच्यात की फारच बळकट व्यवस्था आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे मी त्याच्याबद्दल अजूनही मला अभिमान पण आहे आणि मी निर्धास्त आहे की ही अशी लयाला नाही जाणार. आज असतील वृद्ध आश्रमात जाण्याची वेळ आली आहे, नाही असं नाही, पण ती न येण्याची आज कदाचित ह्या करोनामुळे नक्की तरुणांना जाणवेल. कारण आपण केलेल्या गोष्टी बरोबर आहेत का चूक आहे ही जाणीव होण्यासाठी हा वेळ मिळालेला आहे. तिथे गेलेले ह्याच्यामध्ये उद्या मी तिथे असणार नाही ना हा विचार करण्याचा त्यांना संधी आहे असं मी म्हणते. आणि मी त्याने करावी ह्याच्यात असं हे ज्येष्ठ नागरिकाच्या निमित्ताने त्यांना संदेश देते की तुम्ही जरूर करा. आज तुमच्याकडे जर वेळ आहे तर हे झालेलं बरोबर आहे का नाही समाजाचं. कारण आमचा समाज हा फॉरेनच्या लोकांच्या ह्याच्याशी तुलना करून होणारा हा नाही. बळकटच कौटुंबिक व्यवस्था आमच्याकडे असल्यामुळे आम्ही म्हणजे खूप वर्षाचा आमचा इतिहास असल्यामुळे आपण ह्याचा जरूर विचार केला पाहिजे. आणि मान देण्यापेक्षा सुद्धा तुटेलपणा न आणता जवळ कसं घ्यायचं. नमस्कारापुरता मान नाही, एक आंतरिक आणि मानसिक जो धैर्य द्यावं लागतं किंवा इच्छा द्यावी लागते किंवा आम्ही तुमचे आहोत तुम्ही आमचे आहोत ही भावना द्यावी लागते. ती जर भावना मिळाली
तर अजूनही ज्येष्ठ नागरिक, मी माझ्यावरून सांगते की मी अजूनही चांगल्या प्रकारे हे करू शकेन. म्हणजे नुसतं कार्यक्रमाचं नाही, आयोजन नाही, की ह्या तरुण पिढीच्या मागे उभं राहण्याची शक्ती आमच्याकडे आहे, ती आम्ही त्यांना देऊ शकतो किंवा त्यांना थोडासा मार्ग दाखवू शकतो त्यांच्या ह्याच्याप्रमाणे. कारण आजची पिढी फार सुदृढ शरीराने नसेल पण बुद्धीने आहे आमच्यापेक्षा. त्यांना अनेक हे सगळ्या याचं ज्ञान आहे. त्यामुळे त्यांनी त्याचा वापर चांगल्या रीतीने जर केला ना तर ज्येष्ठ नागरिकांचं जे आयुष्य आहे, पुढचं जीवन आहे ते खूपच सुखकर होईल, ह्याच्याबद्दल मी आशावादी आहे. आणि त्याच्याबरोबर मी सांगते की मला जो म्हणजे आमचे जे छंद आहेत त्याच्यात पर्यावरण हा आमचा प्रमुख हे आहे. झाडं लावा, स्वच्छता ठेवा, स्वच्छता पाळायला पाहिजे. आम्ही सुद्धा लहान मुलांचे जे कार्यक्रम आमच्या ग्रंथालयात घेतो तिथे अजूनही आम्ही ते सांगतो की स्वतःची चप्पल रांकेत लावा, आपल्या बैठका आपण उचला, बैठका ठेवा, पाण्याचं भांड उपडी घाला किंवा त्या ह्याच्याबरोबर येणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी, आपलं ताट आपल्याबरोबर दुसऱ्याचं वाढलंय की नाही, ह्या गोष्टी बारीक सारीक गोष्टी ह्या तिथे शिकवल्या जातात आणि त्याचा उपयोग निश्चितच पर्यावरणाला होतो. हे मुलांच्या लक्षात आल्यानंतर अनेक मुलं त्या ह्याच्यात येतील आणि मला वाटतं की पुढची पिढी मी त्यांच्या म्हणजे त्यांची काठी आम्ही म्हणणार नाही, मी त्यांची काठी म्हणणार नाही, पण मागचा आधार आहे आणि पुढे आम्हाला त्यांच्यासाठी चालत जाण्यासाठी हातात काठी घेण्याची वेळ येणार नाही ह्याच्याबद्दल मला खात्री आहे. कारण आमची वय लक्षात घेता, आता वय सांगू नये पण ज्येष्ठ नागरिकांच्या ह्याच्यामध्ये तर मी 75 वर्षाची आहे, माझे पती 80 वर्षाचे आहेत. पण आज जर आम्ही जे काम करतो त्या ज्या बेसिसवर त्याच्यावर अनेक जण करतायत, ज्येष्ठ नागरिक म्हणून वेगवेगळ्या प्रकारचं असेल आणि तसंच काम करत राहू. त्यांना परमेश्वराने चांगलं आयुष्य देऊ दे आणि निसर्ग वाचवू देत. आम्ही जर निसर्ग वाचवला तर आमची पुढची पिढी पण वाचवेल. आणि मला वाटतं पर्यावरणाचा संदेश मी द्यावा की न द्यावा असा विचार करत होते, पण परवाच हा झाला, आज जागतिक दिन आला, ज्येष्ठ नागरिक दिन आला. त्या दोनाच्या निमित्ताने मी सगळ्या माझ्यापेक्षा लहान आणि माझ्यापेक्षा मोठ्या यांना शुभेच्छा देते की सगळ्यांचं आयुष्य करोना भयमुक्त होईल. नक्कीच. आणि एक मला त्यातला एक महत्वाचा प्रश्न, आपण जी चर्चा करतोय की आश्रमामध्ये जाणाऱ्या वयोवृद्धांचं प्रमाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कमी असलं किंवा तेवढं नसलं तरी पण आपण राज्याचा जर विचार केला किंवा देशाचा जर विचार केला तर विभक्त कुटुंबाचं एक फॅडच म्हणावं लागेल त्याला, की जे एक घोंगावतंय आणि एक त्याला तरुण पिढी असेल ती कुठेतरी बळी पण पडते किंवा एक असा जीवनातला टप्पा असतो की ज्यावेळी विभक्त होण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायी नसतात. तर याला नेमकं कारण काय? कारण मुलं पण आपल्या मतावर ठाम असतात, त्यांचे आई वडीलही ठाम असतात, पण आई वडिलांनी केलेलं, मुलांसाठी केलेलं सर्व काही असतं ते एका क्षणात ते विसरतात किंवा एखाद्याचा स्वभावही पटत नसतो किंवा आरोग्याच्या समस्या असतात ज्याला लागून हे सर्व गोष्टी होतात. तर याबद्दल तुम्ही काय सांगता? आता मी तुम्हाला जे उदाहरण दिलं ह्याच्यामध्ये, तिथे प्रश्न असा नव्हता की कुटुंब प्रमुख म्हणून जो होता तो पैसे मिळवत होता किंवा कुटुंबातले लोक जे मिळवायचे एकत्र कुटुंबात ते पैसे एका ठिकाणी देऊन त्याचा व्यवहार होतो. आज आमच्या प्रत्येकाच्या हातात, म्हणजे मी थोडस असं म्हणेन की त्या पैशामुळे थोडासा आमचा स्व बळावतो प्रत्येकाचा, आणि त्या स्वमुळे माझ्या हातात पैसा आहे, मी जर सगळं हे करू शकत असेल तर मी का कोणाचा ऐकावं? मग तिथे तो पैसा कुठून आलाय, काय आलाय ह्याचा विचार आज कोणी करत नाही. म्हणजे ज्येष्ठ नागरिकही नाही बऱ्याच ह्याच्यात, त्याचा सगळ्या तरुण पिढीला दोष मी देणार नाही. ज्येष्ठ नागरिकांचाही हा विचार करण्यात आहे कारण ते तेव्हा तरुण होते. की ह्याचा आम्ही विचार केला गेला पाहिजे की माझ्याकडे पैसा असणं हा एकमेव जगण्याचा हेतू नाही, तो जगण्याबद्दलचं हे असू शकतच नाही. तर आपल्याला माणुसकी जर जपायची असेल
तर या माणुसकीसाठी व्यक्ती व्यक्तीमधले मतभेद बाजूला ठेवून ती माझी आहे हे मानणं हे जास्त महत्वाचं आहे. जे गांधीजींनी केलं, जे आमच्या मोठ्या मोठ्या सगळ्या नेत्यांनी केलं, साधू संतांनी जे सांगितलं ते आम्हाला थोडं तरी आचरणात आज आणलं पाहिजे. आज मॉल संस्कृती, त्याच्यामध्ये दिसणारे सगळे सिनेमे, त्याच्यामध्ये असणारे इंग्रजी सिनेमांचे पगडे, हे त्या त्या संस्कृतीत निर्माण होतात हे आम्ही विसरतोय. आणि म्हणून आज असं झालेलं आहे की ज्याच्याकडे पैसा आहे तो स्वतंत्र, मग तो वेगळं राहू शकतो, तो मग कुठे पण आपली सोय करू शकतो, कारण अन्न पाणी ह्याच्या ताकद असते माणसाची. तो आता जेव्हा वृद्ध होतो तेव्हा त्याला पर्यायच राहत नाही ना. पूर्वीच्या कुटुंबात अपंग पण माणसं होती, ज्येष्ठ होते, अतिज्येष्ठ होते, दुर्धर आजाराने त्रस्त झालेले रोगी होते, तरी ते कुटुंब चालत होते. ह्याच्याकडे जरा विचार हा केला पाहिजे. ह्याचं कारण काय होतं की मी माझ्या पुरतं विचार करून नाही चालणार, माझ्यातलं मी थोडासा कुठेतरी आता जायला पाहिजे. म्हणजे हा प्रत्येकाचाच म्हणते, मी कोणाला संदेश देत नाही. मी माझ्याकडे माझ्यात सुद्धा मला बघायला पाहिजे. माझ्या हातात पैसा आहे म्हणजे मी सगळं मिळवलंच नाही. हा पैसा येतो कुठून, पैसा म्हणजे काय आहे ह्याचा विचार केला पाहिजे. आणि लोकशाही आपण म्हणतो आणि तुटेलपणा आमचा वाढलाय. माझा शेजारी मला दिसत नाही, माझं दार बंद असल्यामुळे ब्लॉक संस्कृती माझ्या घरात आलेली आहे. माझा शेजारी कोण आहे हा कळत नाही. फक्त त्याच्यावर धार्मिक ह्याच्यावर वाद झाले की आम्ही विचार करतो की हा कोण आहे, हा कोण आहे, हा कोण आहे, हा कोण आहे. असं आमच्या देशाची ही नव्हती ना कधीच्या काळात सुद्धा. त्यामुळे आम्हाला हा आपण विचार केला पाहिजे की हा तुटेलपणा येऊ देता कामा नये. चुकत असेल तर ते सांगण्याची पाळी आहे, परिस्थिती आहे, किंवा सांगायलाही हवं. ते ज्येष्ठांनाही सांगायला हवं आणि आमच्यापेक्षा लहान मुलांनाही सांगायला हवं की हे चुकतंय बाबा. हे चुकणं म्हणजे बाजूला टाकून देणं ना. बरोबर. नक्कीच एक शेवटचा प्रश्न म्हणजे आज कोरोना महामारीचं संकट संपूर्ण जगावर आहे. प्रत्येकाला त्याला सामोरं जावं लागतं आणि ज्येष्ठ नागरिक विशेषतः ह्यामध्ये म्हणजे मृत्युमुखी पडतोय किंवा भीतीनेच त्यांचे अनेकांचे जीव गेल्याचं आपण बघतो. मग हे होत असतानाच एकीकडे काही उदाहरणं आपण बघितलीत की अगदी 100 पार केलेले आजी असतील, आजोबा असतील, जे कोरोनावर मात करतायत. म्हणजे असं नाही की कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिकांचा जीव जातोय, भीतीपोटी पण अनेक जणांना आपले जीव गमवावे लागलेत. मात्र ही जी काही ताजी उदाहरणं आहेत की ज्यांनी कोरोनावर यशस्वी असा मात केलाय, अगदी आज 50-60 मधले पण युवक सुद्धा आज जात आहेत, दुर्दैवाची गोष्ट आहे. मात्र हे करत असताना एक तुम्ही ज्येष्ठ आहात, अनुभवांची शिदोरी तुमच्याकडे आहे. अशावेळी या संपूर्ण रोगावर मात करण्यासाठी आजीच्या बटव्यातनं जशी काही आपण औषध ऐकायचो पूर्वीच्या काळी, म्हणजे प्रत्येक रोगावरचं औषध हे घरातच असायचं. ना कुठलं मेडिकल, ना कुठला डॉक्टर किंवा ना कुठल्या म्हणजे लस हे आपण शोधत नसायचो. काही जे घरगुती उपाय असायचे ज्याचा आपण घरामध्ये वापर करायचो जेणेकरून तो संसर्ग टळावा. तर आजचं हे संकट मोठं आहे. आपली आरोग्य यंत्रणा, आपलं सरकार याच्यासाठी काम करते, मात्र यंत्रणा कमी पडते, एवढं हे संकट वाढते. मग अशा वेळी प्रत्येकाने आपली काळजी घेत असताना कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे? तुमच्या शिदोरीतला एखादा संदेश किंवा शिदोरीतलं एखादं मार्गदर्शन तुम्ही करू शकाल का? गेले 6 महिने मी आज पहिल्यांदा घराच्या बाहेर पडले. ह्याचं कारण मला ही संधी तुम्ही दिली आहे म्हणून. आणि मला इथे सांगावं असं वाटतंय की एक तर आम्ही कुठचंही बाहेरून जेवण आणून कधी जेवलो नाही आणि आजही जेवत नाही. ज्या काही मिळत असतील त्या जे आम्हाला या ह्याच्यामध्ये बाजारपेठेत काय जे मिळेल, सहज मिळेल ते ताजं गरम अन्न आम्ही खातोय. स्वच्छता हा त्याच्या मागचा आणखी एक आहे. जे काही डॉक्टर लोकांनी किंवा आमच्या सरकारने आम्हाला ज्या करोनासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळा, तुमचा मास्क घाला, हात धुवा. खरं हात धुवा हे सांगण्याची गरजच नसते, कारण ती आपल्याला पाळायलाच पाहिजे. कारण माझ्यासारख्या गृहिणीला तर अन्न शिजवताना ह्या गोष्टी सगळ्या, कपडे बदला, कपडे करा, ते ह्या सगळ्या येतातच. प्रत्येक गृहिणीला आलंच पाहिजे, हे केलं पाहिजे.
आणि त्याच्याच बरोबर की आपण विशेषतः पॉझिटिव्ह थिंकिंगने राहायला पाहिजे. हा माझ्यापर्यंत आता ती जी तुम्ही 100 वर्षाच्या आजीची गोष्ट सांगितली त्या दिवशी तिचा मी फोटो जेव्हा व्हॉट्सअपवर पाहिला तेव्हा मी पहिल्यांदा तिला नमस्कार घातला, कारण ती मला माझ्या आजीचा एवढी वाटली. आणि तिने कसं हे केलं असेल की एक तर जे काही सांगितलेले औषध उपचार असतील किंवा जे काही सांगितलेलं असेल तर भयाच्या ह्याच्या खाली न जाता, भय न बाळगता तिने ते पाळलेलं आहे. आणि ह्याचं मुळातलं कारण की मुळापासून ती ज्या निसर्गात वाढत आली आहे ते शुद्ध हवा तिला मिळालेली आहे. शरीर तिचं त्याने पेशी दणकट आहे, कारण तिला तुम्ही पाहिलं असेल की किती काटक आणि ह्याच्यातली बाई आहे. तिने कष्ट केलेले आहेत, शारीरिक कष्ट केलेले आहेत, त्यामुळे भरपूर ऑक्सिजन तिला नक्कीच मिळत असणार. तो बाहेरून देण्याची तिला गरज पडली असेल असं मला नाही वाटत आहे. आणि तो जर आपल्याला मिळायला पाहिजे असेल तर रोजचा व्यायाम आम्हाला केलाच पाहिजे. रोज जे काही जर तुम्ही असेल, आता बाहेर चालायला मिळत नसेल तर प्राणायाम असेल, योगासनं असतील किंवा सूर्यनमस्कार असतील किंवा घराच्या ह्याच्यात असतील तर वर खाली चढता येण्यासारख्या पायऱ्या असतील किंवा आपल्या मनशांतीसाठी थोडा वेळ म्हाताऱ्या माणसांना हवं असेल तर जपजाप करण्याचा त्यांचा वेळ असेल ज्याने ते शांतता लाभू शकते. अशा प्रकारच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जायला पाहिजे. चांगलं वाचन केलं पाहिजे आणि त्या ह्याच्यामधून जाण्यासाठी नाही हे मी पार करणारच ही भूमिका प्रत्येकाची असायला पाहिजे. त्यामुळे ह्याच्याबरोबर काढे आहेत. आता कांदा किंवा आमच्याकडच्या बागेत असणाऱ्या ज्या गवतीच्या आहे, पारिजातकाची पानं आहेत, दालचिनी आहे, घरामध्ये असणारी मिरी आहे, लवंग आहे, ह्याचे काढे पूर्वी पावसाळ्यात आमच्याकडे दर दिवशी केला जाऊन तो संध्याकाळी शेतावरून येणारे लोक सुद्धा पित होते. किंवा वाफ न घेता गरम ह्याच्याकडे बसून एक बाबा गोष्टी केल्या जात असत पूर्वी. धुनी पेटवली जाऊन संध्याकाळी धुमी घालून त्याच्यापासून कीटक बाजूला करण्याची होती. ह्या गोष्टी आम्हाला पाळायला पाहिजेत. ह्याच्यामुळे रासायनिक औषधं वापरून आमचं हे कमी होणार नाही त्याच्यात. कारण करोनासारखा व्हायरस हा कायम आपलं रूप बदलतोय. त्याला तुम्ही मारायचा प्रयत्न केला की तो आणखी बदलत जाणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यापासून दूर राहून तो आपोआप किती लांब जातो किंवा तो कधी माइल्ड होतो ह्याच्याकडे बघणं आवश्यक आहे. त्यामुळे स्वच्छ राहा, ताजं जे करा, आपलं जी टाइम टेबल घर म्हणजे रोजची ही आहे, भरपूर झोप घ्या, आपले छंद जोपासा. आणि सगळ्यांनाच जगात आज ते म्हणजे चिंता आहे आर्थिक वेळ कसे चालायचे, त्याच्यातून मार्ग सुकर कसा काढता येईल ह्याचा विचार करूया आणि आपण ह्याच्यावर मात करू नक्की शकणार. ह्याच्यातून आपण नक्की बाहेर. नक्कीच आज खरं तर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आणि या निमित्तानं आपण आमच्याशी चर्चा केली. अगदी तुमच्या मनातल्या ज्या काही गोष्टी होत्या, ज्येष्ठ नागरिकांचे जे काही प्रश्न होते त्याबद्दलही आपले मत आपण व्यक्त केलं. आज संपूर्ण सिंधुदुर्ग लाईव्ह टीमकडनं मी तुम्हाला आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांना आजच्या या दिनाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. आणि जसं पाडगावकरांनी म्हटलंय की या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आणि हे म्हणजे जो वयस्कर हा जो काळ आहे, म्हणजे बालपण असेल, तरुणपण असेल आणि शेवटचा जो काळ म्हणजे आपण पुनर्जन्मावर विश्वास ठेवू न ठेवू, पण जे काही आपल्याला आयुष्य मिळालंय ते आयुष्य अगदी आनंदाने आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत जगणं हे महत्वाचं आहे. आणि आपण जी दिलखुलास अशी चर्चा केली, काही संदेशही दिले, नक्कीच आजच्या तरुण पिढीला, आजच्या युवकांना देखील ते मार्गदर्शनपर असे ठरणार आहेत. आपण आज आलात, आमच्याशी चर्चा केली, त्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.